मान्यवरांना मी व्यासपीठावर यायची विनंती करतो। आदरणीय लक्ष्मीकांतजी देशमुख सर, युवराज शहा, कवी आणि प्रशासकीय अधिकारी IAS राहुल रंजन महिवाल, कृपया मंच पर पधारिए। डेक्कन लिटरेचर फेस्टिवल ही संकल्पना आपल्या सहकाऱ्यांच्या वतीने गेली 4 वर्ष यशस्वीपणे राबवणाऱ्या आयोजित करणाऱ्या त्याही प्रशासकीय अधिकारी आहेत, उत्तम कवयित्री आहेत मोनिका सिंग, आमचे ऑर्गनायझिंग कमिटीचे सदस्य मनोज ठाकूर, जयराम कुलकर्णी, रवींद्र तोमर आणि शाहीर सुरेश कुमार उर्फ अण्णा वैराळकर, विविध भाषांना सामावून घेणारं एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारं हे डेक्कन लिटरेचर फेस्टिवल 5वं वर्ष साजरं करते। सर्व संयोजकांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करायला पाहिजे। मी व्यासपीठावरील मान्यवरांना दीपप्रज्वलन करण्याची विनंती करतो। 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय लक्ष्मीकांत देशमुख सर, राहुल रंजन महिवाल, युवराजभाई शहा या सर्व मान्यवरांना घेऊन मोनिकाजी आणि ऑर्गनायझिंग कमिटीच्या सदस्यांनी स्टेजच्या डावीकडे यावं। त्यांच्या शुभ हस्ते आपण दीपप्रज्वलन करतोय। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते। शुभंकर अशा दिव्यांच्या प्रज्वलनाने या 5व्या डेक्कन लिटरेचर फेस्टिवलचं इनॉग्रेशन होतंय, उद्घाटन संपन्न होतंय या सर्व दिग्गजांच्या शुभ हस्ते। मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे बडोदा इथं संपन्न झालेल्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद ज्यांनी भूषवलं, कैफी आझमी यांच्यावरती मराठीमधलं पहिलं पुस्तक ज्यांनी लिहिलं, साहिरजींच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये साहिर साहेबांवरती पुस्तक लिहिणारे आणि आता शैलेंद्रजी यांच्यावर पुस्तक लिहिण्याचा संकल्प सोडलेले लक्ष्मीकांतजी देशमुख सर, मनपूर्वक स्वागत। यानंतर राहुल रंजन महिवाल यांचं स्वागत जयराम कुलकर्णी यांनी करावं अशी विनंती आहे। या उद्घाटन समारंभामध्ये जश्ने दिवानगी या त्यांच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन आपण थोड्या वेळाने करणार आहोत। लिटरेचर फेस्टिवलचा इतका मोठा घाट आपण घालत असतो त्यावेळेला अनेकांचं सहाय्य लाभत असतं। प्रायोजकांचे पण 2 प्रकार असतात। काही प्रायोजक असतात युवराजभाई की दर 5 मिनिटांनी सूत्रसंचालकाकडे चिठ्ठी पाठवत असतात माझं नाव घे म्हणून। काही प्रायोजक असे असतात की ज्यांना खूप मनापासून प्रेमाने ढकलावं लागतं व्यासपीठावर या म्हणून, तरी सुद्धा ते येत नाहीत। अशापैकी एक प्रसिद्धीपासून लांब राहणारे, पुण्याच्या सांस्कृतिक, कला, क्रीडा या प्रत्येक क्षेत्रामध्ये जे काही चांगलं घडतं त्याच्या पाठीशी गेली 25 वर्ष भरभक्कमपणे उभे असणारे अमनोराचे अनिरुद्ध देशपांडे, मी सरांना सत्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर आमंत्रित करतो। 1 मिनिट या ना सर। डेक्कन लिटफेस्टच्या पहिल्या वर्षापासून देशपांडे सरांचा पाठिंबा लाभलेला आहे। मी मोनिका सिंग यांना विनंती करतो आपण अनिरुद्ध सरांचं स्वागत करावं। यानंतर मी माननीय मोनिका सिंग यांना प्रास्ताविक करण्याची विनंती करतो। नमस्कार। आज साहित्य, कला और संगीत की पुण्य नगरी में दक्कन यादव फाउंडेशन द्वारा आयोजित इस 5वें डेक्कन लिटरेचर फेस्टिवल के उद्घाटन समारोह के लिए उपस्थित आदरणीय श्री लक्ष्मीकांत देशपांडे सर, जो 2017 के अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन के अध्यक्ष थे, राहुल रंजन महिवाल सर, जिनकी किताब का भी आज रस्म इजरा यानी इनॉग्रेशन होने जा रहा है, युवराज शाह जी और शाहिर सुरेश कुमार वैराळकर जी, मनोज ठाकुर ऑर्गेनाइजिंग कमेटी में रवि तोमर और जयराम कुलकर्णी, आप सभी जो यहाँ उपस्थित हैं इस इनॉग्रेशन के लिए,
ये जो 2019 से हमने सफ़र शुरू किया था डेक्कन लिटरेचर फेस्टिवल का, वो एक आगाज़ था और ये कारवां जो है बढ़ते बढ़ते लोगों के दिलों में एक अपनी जगह बना चुका है। और पिछले 4 डेक्कन लिटरेचर फेस्टिवल में को लोगों ने बहुत ही सर आंखों पर लिया है। आप सभी का स्नेह है, प्यार और मोहब्बत है, जिसे हम इस लिटरेचर फेस्टिवल को हर साल और बेहतर बनाने की कोशिश में लगे रहते हैं। और यही आपकी मोहब्बत है जो हमको और इसको बेहतरीन बनाने में हमारा हौसला बढ़ाती है। सभी भाषाओं का प्रतिनिधित्व करता है हमारा ये फेस्टिवल। और अगर आप देखेंगे तो हिंदी, मराठी, इंग्लिश और उर्दू भाषाओं से यहाँ पर अलग अलग लेखक, साहित्यकार आने वाले हैं। और इसी वजह से आपका स्नेह देखते हुए हमको ये लगता है कि हमारा ये उद्देश्य जो है आप तक साहित्यिक क्षेत्र से जो ऐसी हस्तियां हैं जिनको आप सब लोग सुनना चाहते हैं, उनको आप तक पहुंचाने का ये जो उद्देश्य है हमारा, ये सफल होता नज़र आ रहा है। पिछले 4 सालों में अगर देखा जाए तो गुलाम मुस्तफ़ा खान साहब, पद्मश्री कोहली जी, नरेंद्र कोहली जी, सचिन खेड़ेकर जी, दीप्ति नवल जी, विशाल भारद्वाज जी, श्रेयाज खान साहब, स्वानंद किरकिरे जी, आरती अंकलीकर जी, शोभा डे, मकरंद देशपांडे, मालिनी अवस्थी, इस साल पीयूष मिश्रा पिछले साल थे, सौरभ शुक्ला थे, और इस साल भी महेश मांजरेकर जी से आप थोड़ी देर में मुखातिब होने जा रहे हैं। और भिन्न भिन्न लेखक और कवियों को आप इसमें सुनते आ रहे हैं। मेरे दोस्त वैभव, जिनका मैं ख़ास तौर से शुक्रिया अदा करती हूँ, हर साल, इस साल तो महेश मांजरेकर जी को हमारे से, आप सभी से मिलाने में उनकी बहुत ही अहम भूमिका रही है। पर हर साल किसी न किसी वजह से कुछ भी अगर हो तो मैं वैभव के पास पहुंच जाती हूँ, वैभव क्या करना है, इसमें क्या हो सकता है। और मुझे कभी भी वैभव से मतलब बहुत अच्छी हेल्प मिलती है। हेल्प कहना छोड़िए, क्योंकि वो तो इस परिवार का सदस्य हैं। तो वैभव, बहुत बहुत शुक्रिया आपका। हमारे साथ इस मंच पर राहुल रंजन महिवाल सर हैं, और उनकी कविताओं की किताब जो है जश्न दीवानगी, उसका भी आज हम यहाँ इनॉग्रेशन करने वाले हैं, रस्म इजरा करने वाले हैं। और इसे राजकमल प्रकाशन, आप जानते हैं कि हिंदी में सबसे बड़ा जो प्रकाशन समूह है वो राजकमल प्रकाशन समूह है। और आज तक बहुत ही जितने आप हिंदी के बड़े बड़े कवि, लेखक, अगर उनकी साहित्य कृतियाँ आप देखना चाहेंगे तो वो राजकमल से प्रकाशित हुई हैं। तो मुझे इस बात को आपके साथ शेयर करते हुए, साझा करते हुए बहुत खुशी हो रही है कि आज सर की किताब का विमोचन जो है इसी मंच से होने जा रहा है। और इसका सफ़र भी मैं आपको बता दूं, इस किताब का सफ़र मैं सर के साथ जब PMRD में काम कर रही थी, उनका एक विभाग संभाल रही थी, तब ये होता है कि जब लोग अदब से जुड़े हुए होते हैं तो मतलब वो और भी एक अलग माहौल सा बन जाता है। आप जब हमने सर की कुछ कार्यक्रमों में कविताएं सुनी तो मतलब सर से इस पे बात हुई, और फिर ऐसा एक सर ने भी कहा कि चलिए एक किताब, इस बहुत सारी सर की बहुत कविताएं थी, उनमें से चयन करके कुछ हमको कविताओं को हमने एक इस जश्न दीवानगी के कविता संग्रह में उनका शुमार किया है। तो आप ज़रूर इसे पढ़िए। ये राजकमल के पब्लिकेशन के उनकी वेबसाइट पर भी है, आप देखिए इसे ज़रूर। आज इसका विमोचन होने जा रहा है और मुझे इस बात की बेहद खुशी है कि मैं इस सफ़र का कहीं ना कहीं हिस्सा रही हूँ। तो बहुत बहुत इस बात की खुशी है कि आज इस मंच से इस किताब का उद्घाटन होने जा रहा है। हमारे साथ 2017 के अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन के अध्यक्ष रह चुके लक्ष्मीकांत देशमुख सर भी हैं,
जो साहित्य सेवा करने के साथ साथ हमारे ही तरह डिस्ट्रिक्ट कलेक्टर पहले सर कोल्हापुर में रह चुके हैं और बहुत बड़े बड़े ओहदों पे सर ने काम किया है। तो साहित्य और प्रशासन जो है ये एक दूसरे से जुड़े हुए हैं, ये आप लोग कह सकते हैं। तो आप सभी का जो आमद है, आप सभी की जो आगाही है, आप ये सब हमारे लिए बहुत ही बड़ा एक ये बहुत हौसला हमारा बढ़ता है आप सभी को देखकर। और सबसे ज़्यादा ज़रूरी मैं ये कहना चाहूँगी कि आप सबके स्नेह के बिना ये डेक्कन लिटरेचर फेस्टिवल जो है ये बहुत ही अधूरा है। तो आप सभी ने रजिस्ट्रेशन किया है मुझे पता है, इसलिए आज और कल में जो दो दिनों में अहम प्रोग्राम होने जा रहे हैं, मैं उसके बारे में अलग से आप सभी का वक्त नहीं लेने वाली हूं। पर फिर भी आप अभी इसके बाद के प्रोग्राम के लिए, उसके बाद पंकज झा जी आ रहे हैं, मराठी काव्य सम्मेलन है, नाट्य अभिवाचन है, यंगिस्तान का मुशायरा आज है और बाद में मेन मुशायरा है। तो आप सब जुड़े रहिए। और कल भी जो है बहुत अच्छे अच्छे इंग्लिश लिटरेचर से जुड़े, पहले सुबह जो है स्वतंत्र जो थिएटर है उनका नाटक है चौथी सिगरेट, उसके बाद एक इंग्लिश राइटर्स जो हैं उनका उसमें से पहला दुर्जोय दत्ता जी का एक पैनल डिस्कशन है सुधा मेनन जी के साथ, उसके बाद और एक इंग्लिश राइटर्स का डिस्कशन है, उसके बाद मराठी साहित्यिक जो हैं मोनिका गजेंद्र गढ़कर और कृष्णाथ खोत और संग्राम गायकवाड़, इनका एक पैनल डिस्कशन है। आप जुड़े रहिए, बहुत अच्छे अच्छे प्रोग्राम्स ये 2 दिन में हैं। और बहुत कम बार ऐसा होता है कि सभी, जैसे मैंने कहा कि सभी भाषाओं से जुड़े हुए प्रोग्राम एक ही प्लेटर पे आपको मिलेंगे। तो मैं बस इतना ही कहना चाहूँगी कि आप आखिरी हिस्से में मैं आपसे ये कहना चाहूँगी कि ये जो 5 साल हम लोग इसमें पूरा कर चुके हैं, हम आप सभी लोगों से गुजारिश करते हैं कि अभी जैसे मैंने कहा कि अनिरुद्ध देशपांडे जी हमारे साथ पिछले 4 सालों से जुड़े हुए हैं। फेस्टिवल अगर सस्टेनेबल बनाना है तो सिर्फ स्पॉन्सर्स के भरोसे भी नहीं हो सकता। आप सभी लोगों को हमने बाहर उसका एक QR कोड भी लगाया हुआ है, आप जो कुछ आप ठीक समझो उसको ज़रूर उस पर आप डोनेट कर सकते हो, जिसकी वजह से प्रोग्राम अगले साल भी हम आप तक ले जाएंगे। क्योंकि सस्टेनेबल अगर इसको बनाना है तो सभी का इसमें सहयोग लगने वाला है। ऐसा तो हो नहीं सकता कि प्रोग्राम के लिए ये प्रोग्राम अगर करना है, इसको एक अच्छे लेवल का प्रोग्राम बनाना है, तो उसके लिए उसके साथ बहुत सारी फाइनेंशियल रिस्पॉन्सिबिलिटीज़ भी आती हैं। तो मैं आपसे इस बात को इसकी गुजारिश करूंगी कि आप इस पर भी सभी लोग जो है सोचें कि 5 साल डेक्कन लिटरेचर फेस्टिवल को हो गए और इसे आगे भी सस्टेनेबल बनाना है, हमको इसका डिकेड देखना है, 2 डिकेड देखने और आगे भी ये सफ़र जारी रहना चाहिए। तो मैं आप सभी से ये गुजारिश करूंगी कि इस बात पर ज़रूर आप गौर करें और बस आज जितने भी प्रोग्राम्स होने जा रहे हैं आप उसका बहुत अच्छे से आनंद लें। बहुत बहुत शुक्रिया। मोनिकाजींनी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे फक्त प्रायोजकच नाही तर प्रेक्षकांच्या प्रतिसादावर सुद्धा असं एखादं मोठं लिटरेचर फेस्टिवल उभं राहतं, पुढे अनेक वर्ष चालू राहतं। या सगळ्या इतकी मोठी ॲक्टिव्हिटी सुरू राहते, त्याच्यामध्ये अनेक सुहृदांचा पण हातभार असतो। तसे आमचे व्यासपीठावरचे युवराजभाई शहा, गुड मॉर्निंग ग्रुप असेल, जैन सोशल हॉस्टेल असेल, हा माणूस कुठलंही काम प्रोफेशन व्यवसाय म्हणून नाही तर पेशा म्हणून करतो। जसा वैद्यकीय पेशा असतो, शिक्षकी पेशा असतो, तसा सामाजिक काम आणि मैत्री हा ज्या माणसाचा पेशा आहे असे युवराजभाई शहा, त्यांचा सत्कार मोनिका सिंग यांनी करावा अशी विनंती आहे। युवराजभाई शहा। सर्वांना नमस्कार। डेक्कन लिटरेचर फेस्टिवलच्या या 5व्या एडिशनसाठी या साहित्य मंचावर उपस्थित असलेले आमचे मित्र, ज्यांचं पहिलं हिंदी काव्यसंग्रह आज प्रकाशित होत आहे, राहुल रंजन महिवाल साहेब, ज्यांनी हा
डेक्कन फेस्टिवल आणि तो बहुभाषिक म्हणजे पुणेसारख्या शहरामध्ये मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्लिश असे 4 भाषेत चालणारा हा बहुभाषिक साहित्य संमेलन अतिशय चांगला कल्पना आहे आणि ज्या पद्धतीनं प्रोग्राम्स त्यांनी आयोजित केलेले आहेत ते अतिशय कल्पक आहेत आणि 4ही भाषेची लज्जत आणि आस्वाद घेण्यासाठी ते अतिशय उपयोगी ठरणारे आहेत. म्हणजे आपण आपल्या भाषेमध्ये वाचतच असतो, परंतु आपल्या भाषेपलीकडे जाऊन इतर भाषेचा आस्वाद घेणं म्हणजे आपलं जी विचार कक्षा आहे, ज्ञानकक्षा आहे, हे जा विस्तार होत असतो. म्हणून अशा बहुभाषिक संमेलनासाठी मला आमंत्रित केले त्याबद्दल आभार व्यक्त करतो. मंचावर शहासाहेब आहेत, इतर मान्यवर आहेत आणि आपण सर्व पुणेकर श्रोते हो. बहुभाषिकता हे भारताचं वैशिष्ट्य आहे आणि भारताची ओळख आहे. भारतामध्ये 22 भाषा आहेत आपल्याला माहीत आहे आणि प्रत्येक भाषेचा एक फार मोठा इतिहास आहे, परंपरा आहे, साहित्यिक परंपरा आहे. नुकताच 3 ऑक्टोबरला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आपण तो उत्सव आनंद केला होता. यापूर्वी ज्या भाषांना मिळालेला आहे त्या भाषामधील काही भाषांशी मी अवगत आहे आणि त्यामुळे तो एक महत्त्वाचा भाग आहे आणि निमित्तानं तो एक आपल्याला जळणी केली पाहिजे. आणि या फेस्टिवलमध्ये जे मराठीचा जो सेक्शन आहे तो अतिशय चांगला आहे. कविताचा रंगोत्सव, महाराष्ट्रात सर्वात महत्त्वाचे कवी ह्यात आलेले आहेत. त्यानंतर मराठी नाट्यवाचन आहे फायनल ड्राफ्टचं. आमचे औरंगाबादचे मित्र दिलीप घारे वाचन करणार आहेत. उद्या देखील मराठी साहित्य संवाद त्रिधारा आहे, तो अतिशय छान आहे. 3 मराठीतले महत्त्वाचे लेखक त्यांच्याशी चर्चा होणार आहे आणि इतरही काही कार्यक्रम आहेत. त्या मराठी विषय समृद्ध आहे. त्याचबरोबर हिंदी भाषिकाचं महत्त्व आहे. आता आजचे प्रमुख पाहुणे असलेले राजू महिवाल हे हिंदी कवी आहेत. आज आपल्यापुढे ते एक कवी म्हणून म्हणजे आत्तापर्यंत वाटत की बाबा हे आपल्या ऑफिसमधून बोलवत असेल का, परंतु इथं कळलं की बाबा ते कवी आहेत. मला आधी माहीत नव्हतं, पण एक त्याची चांगली गोष्ट आहे. आणि राजकमलसारख्या संस्थेमार्फत ते त्यांचं पुस्तक होत असल्यामुळे त्यांच्या कवितेचा दर्जा आपल्याला नक्कीच जाणू शकेल. हे पुस्तक नक्कीच मी वाचणार आहे माझे मित्र असल्यामुळे. आणि मी बहुभाषिक स्वतः आहे. मी मराठा असल्यामुळे माझी मराठी मातृभाषा आहे आणि मी नेहमी म्हणतो की उर्दू माझी मावशीची भाषा आहे. कारण मराठवाडा हा निजाम स्टेटमध्ये भाग होता. बाकी अनेक गोष्टी असतील, परंतु उर्दू भाषेवर जो आमचा रंग चढलेला आहे तो महत्त्वाचा आहे. आणि उर्दू ही केवळ मुस्लिमांची भाषा नाही, ती भारताची भाषा आहे, भारतात तयार झालेली भाषा आहे आणि तिला एक फार मोठी परंपरा आहे. ज्या भाषेमध्ये गालिबसारखा महाकवी आणि अलीकडे विचार केला तर कैफी आझमी आणि साहिल लुधियानीसारखे मोठे दिग्गज कवी झालेले आहेत, ती भाषा आपली आहे. आणि त्या भाषेमध्ये अनेक हिंदू लेखकांनी देखील लेखन केले. प्रेमचंद, मुंशी प्रेमचंद हे उर्दूत आधी लिहित होते, नंतर ते हिंदी वळले आहेत, ते दोन्ही लिहित होते. राजन सिंग बेदी सारखे पंजाबी आणि उर्दूमध्ये लिहिणारे लेखक आले आहेत. त्यामुळे उर्दू ही आपली भारताची भाषा आहे, ती एका धर्माची भाषा नाही आहे. आणि प्रयत्न केला तर आपण हिंदी लिहू शकतो. म्हणून मी एक काम केलेलं आहे की उर्दूचे हे 2 दिग्गज साहित्यिक कैफी आझमी आणि साहिल लुधियानीचं जीवनचरित्र मराठीत आणलेलं आहे. ते जर आपण वाचलं तर लक्षात की हे 2 किती मोठे कवी होते आणि त्यांचं मराठी वाचकांना खऱ्या अर्थानं त्यांची समग्र कविता आणि त्यांचे समग्र फिल्मी करिअर आणि त्यांचं वैयक्तिक जीवन जे काय असं घडलं अतिशय नाट्यपूर्ण. कैफी आझमी तर ॲक्टिव्हिस्ट होते. शेवटपर्यंत त्यांना पॅरालिसिस झाले असताना 50 वर्ष 30 वर्ष ते व्हीलचेअरवर पूर्ण देशभर जात होते. केवळ मुशाऱ्याला जात नव्हते, तिथं जातच होते, परंतु कुठे असं मोठं आंदोलन असेल, काही शांती मार्च असेल तर तिने गेलेले आहेत. त्यामुळे उर्दूचं देखील महत्त्व आहे आणि मला आनंद आहे की ह्यामध्ये आपण उर्दू केलेला आहे. आणि इंग्रजी आणि हिंदी ह्यात आता भारताच्या लिंग भाषा झालेल्या आहेत. आणि आपण कितीही म्हणलो तरी आज भारताने कुठेही गेलात तरी तुम्हाला मोडकोडतं हिंदी लोक बोलतात, त्यांचं काम भागतं. त्यामुळे ती समाजाची भाषा झालेली आहे. आणि आता इंग्रजी तर भारताची भाषाच झाली आहे. भारतात इतके लेखक इंग्रजी आजकाल लिहित आहेत, उत्तम लिहित आहेत.
ज्यांना बुकर प्राईज मिळाले, अरुंधती राय असतील किंवा सर्वश्री असतील, त्यांचं इंग्रजीमध्ये लिखाण केलेले विक्रम सेठ सारखे लेखक आहेत. अनेक आपले किरण नगरकर मराठी, ते इंग्रजीमध्ये मोठे फेमस झालेले आहेत. दिलीप चित्रे होते, अरुण कोलडकर होते, ह्यांनी खूप मोठं उत्तम केलेलं आहे. अशा ह्या 4 भाषा निवडून हे डेक्कन लिटरेचर फेस्टिवल होत आहे. हे महत्त्वाचं आहे. आणि महत्त्वाचं ते हे आहे की हे बहुभाषिक संमेलन आहे आणि आणि मुळातच आपला भारतीय माणूस हा बहुभाषिक असतोच असं माझा ठाम श्रद्धा आहे. मला थोडंफार कन्नड कळतं, थोडंफार तेलुगूही कळतं, कारण मी हैदराबादला माझे आईवडील वारल्यामुळे माझे नातेवाईक तिकडं तेलंगणात दिलेले आहेत, इकडं बेळगाव तिकडं परिसरात दिलेले आहेत. त्यामुळे कन्नड आणि तेलुगू ग्रंथ मला आहे. मी तेलुगू चित्रपट ओरिजिनल बघतो, सबटायटल किंवा डब पाहत नाही. हे माझं एक आहे. आणि ह्यातच कसं आपली गंमत आहे की लक्षात आहे की भारतामध्ये इतका खंडपाय देशामध्ये इतक्या भाषा, इतक्या लिपी आहेत आणि प्रत्येक भाषेचा एक वैभव आहे, गोडी आहे आणि ती साहित्य परंपरा आहे. त्यामुळे मला वाटतं की हे फारच महत्त्वाचं आहे. म्हणून मी मोनिका सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सांगतो की तुम्ही पुणेसारख्या मराठी शहरामध्ये तुम्ही हे 4 भाषा एकत्र करून संमेलन करतात. हे 5वं एडिशन किंवा 5वं संमेलन आहे. हे खूप महत्त्वाचं आहे आणि आपण अतिशय छान आखणी केलेली आहे. त्यामुळे आपल्याला इतर भाषामध्ये चालले पाहिजे. आणि आज भारताने सर्वात जास्त चांगलं साहित्य मराठीत होतं, इतर भाषेत होतं, मान्यच आहे. पण हिंदीमध्ये आज जितके प्रयोग होतात लेखनामधले, कवितेमधले, कथेमधले, ते अतिशय लक्षणीय आहेत. त्यामुळे कुठल्याही चांगल्या लेखकाला जर चांगलं वाचायचं असेल तर हिंदी वाचलंच पाहिजे, अशी आजची अवस्था आहे. आणि ह्यामध्ये कमी पण नाही आहे. आणि मी मराठीसाठी काम करणारा मराठीचा अभिमानी माणूस आहे. मी मराठी भाषा अध्यक्ष आहे सध्या. मराठी भाषा धोरण आम्ही तयार केलं राज्य शासनाचं. पण ह्याचा अर्थ हिंदीचा द्वेष करायचा किंवा इतर भाषेचा द्वेष करायचा नाही आहे. त्या सगळ्या भाषा भगिनी आहेत. आणि हे मला संस्कार देत साने गुरुजींनी. साने गुरुजी आंतरभारती जी संस्था आहे त्याचं 2 तत्व आहेत. एक म्हणजे राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय इंटिग्रेशन, आणि दुसरं आहे भाषा भगिनी सौहार्द. म्हणजे भारतात जितक्या भाषा आहेत आणि भाषा निगडीत संस्कृती आहेत ह्याचा एकमेकाशी समरसता आली पाहिजे, एकमेकांना ओळखलं पाहिजे आणि आपण इतर भाषा शिकल्या पाहिजेत. मी स्वतः एक ॲप करायचा प्रयत्न करतो आहे की ज्यामध्ये आपल्याला मराठीतून इतर भाषा शिकता येतील. उर्दू म्हणा, कन्नड म्हणा, गुजराती म्हणा, बंगाली म्हणा, आणि तसं त्या लोकांना मराठी भाषा शिकता येईल असं मी ॲप करून करणार आहोत. कारण प्रत्यक्ष शिकवणं हे अवघड आहे. आणि आपण किती शाळा काढणार, किती टीचर नेमणार हा प्रकार असतो. एकदा आपण व्यवस्थित केलं होऊन जात आहे. सांगायचा उद्देश आहे की भारताची बहुभाषिकता ही आपण आनंदानं आणि सानंदानं मिरवली पाहिजे. आणि मला ही भाषा येत नाही किंवा ही भाषा आवडत नाही असं कुठल्याही भारतीय माणसाने म्हणू नये असं वाटतं. कारण भारताचं जे वैशिष्ट्य आहे बहुसांस्कृतिकता, बहुभाषिकता आणि बहुधार्मिकता, हे आपले प्लस पॉइंट्स आहेत. ये हमारी विरासत है, ये हमारे गंगा जमनी तहजीब है, इसे हमको संभालना चाहिए. कोई कितना भी कहे कि हम सबको ये ध्यान में रखना चाहिए कि भारत की जो पहचान है पूरे दुनिया में वो हमारी बहुभाषिकता है, मल्टी लिंग्विस्टिक स्टेट है, मल्टी कल्चरल एंड मल्टी रिलीजियस नेशन बोल के हमारी पहचान है. और हमारी मिट्टी में ऐसी कुछ बात है, हम टॉलरेंट है, सहिष्णु है, हम हर अच्छी चीज़ का स्वीकार करते हैं. वेदों से चल रहा है कि कोई भी सच है कहीं से आने दो, उसका हम स्वीकार करेंगे. कोई आदमी बाहर से आया उसे हम अपनाते हैं. ये हमारी पहचान है और हम इंसानियत पे भरोसा करते हैं. हम क्या कहते हैं, बाकी दुनिया युद्ध में, वॉर में बिलीव करते हैं, हम बिलीव नहीं करते हैं. हम क्या कहते हैं, जो जिससे मिला सीखा हमने, गैरों को भी अपनाया हमने. हम उस देश के वासी हैं जिस देश में गंगा बहती है. ये हमारी पहचान है और हमको कायम रखनी चाहिए. आज चल रहा है कि एक देश एक इलेक्शन, बाकी सब ठीक है, एक कानून माना कि पूरे देश में एक ही कानून चलना चाहिए, लेकिन एक देश एक भाषा ये नहीं चलेगा. हमको मराठी जितनी प्यारी है, जितनी गुजराती प्यारी है, बंगला प्यारी है,
हर भाषा का अपना है, और कोई भाषा दूसरी भाषा को नीचा करके बड़ी हो नहीं सकती। उसको उस भाषा पर प्रेम करने वाले लोगों ने अच्छा कुछ काम किया, अच्छी लिटरेचर पैदा किया, अच्छी किताबें लिखी, तो भाषा बड़ी होने वाली है। जैसे मराठी भाषा अभिजात क्यों है कि इसकी 2000 साल की परंपरा है, स्वयंभू भाषा है, किसी दूसरी भाषा से पैदा नहीं हुई है, वो संस्कृत से पैदा नहीं हुई है। जो दिल में एक बहम है मराठी भारत के लोगों के में, वो ये अभिजात भाषा दर्जा मिलने के बाद वो खत्म हो चुका है। तो ये अपने इम्पोर्टेंट है, तो हर जगह ये इम्पोर्टेंट है। तो ऐसे 4 भाषा का साहित्य, शायरी, कविता, ये हम सुनने जा रहे हैं। 2 ड्रामा पेश होने वाले, वो भी अपन देखने वाले हैं, और कुछ जो उर्दू की कथन शैली है दस्तानगोई, वो भी हम उसका लुत्फ उठाने जा रहे हैं, वो भी बड़ी अच्छी चीज़ है। और सूफी संगीत कल हम सुनने वाले हैं। आज मुशायरा है, हिंदुस्तान का मुशायरा है, जिसमें राहुल रंजन जी, मोनिका सिंह जी सब अपने कलाकृतियाँ प्रस्तुत करने वाले, वो बहुत इम्पोर्टेंट है। आखिर साहित्य हमारी संस्कृति को बढ़ावा देती है। हर आदमी के लिए आज दुनिया में जो इंसान की संस्कृति पैदा हुई है इंसान की, उसका सबसे बड़ा श्रेय जाता है हमारे लिटरेचर को। साहित्य ने जो संस्कृती पैदा की है, आणि साहित्य आपलं काय देत असतं, साहित्य हे जीवन दर्शन मानलं तर जगामध्ये जे जे वाईट आहे, कुरूप आहे, दुःख आहे, वंचितता आहे, दारिद्र्य आहे, ह्याचं लेखन करतोच ना आपण। लेखक काही साहित्याचं लिखाण, सुखाचं लिखाण आपण करतो, पण किती कथा असतात सुखाच्या, 1 किंवा 2, एक होता राजा, एक होती राणी, दोघांचं प्रेम झालं, लग्न झालं, ही स्टोरी होऊ शकत नाही जोपर्यंत अडथळा येत नाही, त्यात विलन येत नाही, सेपरेशन होत नाही। म्हणजे आपल्याला बेसिकली आपण जेव्हा साहित्य लिहितो तेव्हा आपण माणसाचं दुःख, वंचना, वेदना, अपडाऊन्स, जे जीवन संघर्ष करत असतो, आणि त्यामुळे वाचकाचं देखील प्रबोधन होत असतं। जेव्हा लेखक जे लिहितो आपल्या पुस्तकात रूपांतर आपल्या समोर येतं, तेव्हा वाचक लेखकाच्या भूमिकेत जाऊन लेखकानं जे कल्पना विषय चितारलेलं आहे ते आपल्या कल्पना करून स्वतःशी तादात्म्याबाबत ते आपल्या मनापर्यंत निर्माण करतो आणि ते वाचतो, तेव्हाच ती लेखनाची प्रक्रिया पूर्ण होते। हे महत्त्वाचं आहे। आणि शेवटी आपल्याला साहित्य क्रांती करतं का? नाही करत, पण क्रांतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करतं असं नेहमी म्हणलं जातं। इनकलाब आ सकता है और उसकी मनोभूमिका साहित्य कर सकता है। जैसा कहा महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज पैदा क्यों हुए, उसके पीछे दानेश्वर से तुकाराम तक की जो संत कवियों की परंपरा है, वारकरी परंपरा है, उन्होंने जो भूमि तैयार की, उसका फायदा उठा के वो महाराष्ट्र का मन तैयार हो गया था, और उस मन में, उस पीरियड में शिवाजी महाराज पैदा हुए, उन्होंने वो जाना और उन्हें स्वराज्य की निर्मिति की है। तो ऐसा है साहित्य का काम। और साहित्य जब कोई भी साहित्य जो वो पॉलिटिकली होता रहता है, कि ऐसा नहीं कि साहित्य और कुछ संबंध कुछ नहीं है। मी जेव्हा बडोद्याला संमेलन में भाषण केलं की राजा तू चुकत आहेस, तू सुधारला पाहिजेस, इट इज ए क्वेश्चन डायरेक्ट अगेंस्ट द सिस्टम, एंड सिस्टम के जो पीएम है, सीएम है, उनको डायरेक्ट किया था। लेकिन ये हमारा काम है, क्योंकि हम क्या चाहते हैं कि जो जिंदगी में दुख है, दारिद्र्य है, वंचना है, पीड़िता है, लोगों की त्रासदी है, वो कैसे कम की जाए। जब हम त्रासदी का वर्णन करते हैं, उसके आदमी के जिंदगी में उसके मन के चढ़ाव उतार पेश करते हैं, तो उसका एक सटल मीनिंग रहता है कि ये जो है, जो चल रहा है वो ठीक नहीं, वो बदलना चाहिए। क्यों आदमी ने दुख झेलना चाहिए गरीबी का, वो बदलना चाहिए, उसको अच्छा जीने का अधिकार है। जेव्हा तुम्ही दुःखाचं वर्णन करता तेव्हा सांगता की हे दुःख संपलं पाहिजे। माणसाच्या मनाचं दुःख आहे की दुःखाचं 2 कारण असतात मानवी दुःखाचं। एक कारण असतं की वैयक्तिक स्वभाव, जीवनामध्ये काय घडतं, तुमचं
स्वभावाचे दोष असतात किंवा चांगलपणा असतात, अनेक चांगलं दुःख होतं. आणि दुसरं म्हणजे सिस्टीममुळे आपला दोष होतं. म्हणजे आज माणसाचं दुःखाचं प्रमुख कारण वैयक्तिकपेक्षाही जास्त सामाजिक आणि सिस्टीमचं आहे. आणि आपल्या दुःखाचे 3 मूळ कारण आहेत. एक आहे धर्मसत्ता, दुसरी राज्यसत्ता, तिसरी आहे अर्थसत्ता. धर्मसत्ता म्हणजे आपल्या ज्या परंपरा आहेत त्या परंपरेतून माणसाला दुःख होतं. म्हणजे एखादा, आता एक उदाहरण म्हणून पेश करतो की धर्मसत्ता, अर्थसत्ता, राज्यसत्ता कशी माणसं दुःखा कारणीभूत होती. मराठी क्लासिक कादंबरी, पहिली जी सामाजिक कादंबरी मराठीतली आहे, पण लक्षात कोण घेतं, हन आपटेंची कादंबरी होती. त्या कादंबरीत काय वर्णन केलं होतं की एक तरुण स्त्री लवकर तिचा नवरा मरतो, ती विधवा होते आणि तिला केस वपन करावं, म्हणजे ती केस कापायची जुन्या परंपरा होती, आता ती बंद झालेली आहे. ती कादंबरीचं जर आपण विश्लेषण केलं, त्या कादंबरीचे दुःख आहे, त्या मानवी दुःख आहे, ह्याला धर्मसत्ता कारण आहे. की एखादा माणूस नवरा मेला अशा गोष्टीमुळे त्या स्त्रीचा दोष काय आहे, तिला आपण म्हणतो की ही अपशकुनी आहे. हे अपशकुन काय येतो, धर्म परंपरा सांगते. मग त्या बाईनं ती जसा देखणी असेल तिनं इतरापुढे येऊ नये म्हणून तिचं केस कापायचं, त्याला विद्रूप करायचं, तिला जाडे भडे कपडे घालायला लावायचे. हे पुन्हा धर्म सांगते की स्त्रीचं स्थान दुय्यम आहे आणि नवरा नसेल तर स्त्रीला काही स्थान नाही आहे. हे त्यांनी दाखवून दिले आणि हे दाखवून त्यांनी सांगितलं की हे बरोबर नाही आहे. उद्देश काय होता लेखकाचा, हानापटे की बाबा हे जे चाललेलं हे बरोबर नाही आहे. त्या स्त्रीचं दुःख तर आहे तिला नवरा गेल्याचं, परंतु त्यामुळे तिनं का हे सहन करायचं, धर्माच्या परंपरा बेड्या का सहन करायच्या. पुन्हा ती शिकलेली नाही आहे, त्या काळात शिक्षण कमी होतं, त्या ती स्वावलंबी नाही आहे, म्हणून अर्थसत्ता आलेली आहे. आणि राजसत्तात हस्तक्षेप का करत नाही, बाबा आपण धर्माचा आपला संबंध नाही, आपण राज्य करावं, धर्मसत्ता धर्म काम करावं. म्हणून राज्यसत्ता, धर्मसत्ता आणि अर्थसत्ता हे मानवी दुःखाचे कारण आहेत. तुम्ही कुठलीही साहित्य कृती घ्या, कुठलाही सिनेमा घ्या, त्यामध्ये ह्या 3 गोष्टीच्या आधारे त्या सिनेमाचा किंवा आपल्याला त्याला अनालिसिस करता येतं. त्यातले किमान 2 गोष्टी नक्की लागू पडतात. राजसत्ता कमी लागू पडते, पण आज भारतामध्ये ते एक फार मोठं कारण चाललेलं आहे. आज पत्रकारांना, लेखकांना जो त्रास होतो, अटक केली जाते की CA NRC काय आहे, की त्यामध्ये किंवा तुम्ही नागरिक कोण आहात, कागद दाखवा, परंपरा दाखवा, पुरावा दाखवा, तुम्ही दाखवू शकता तुम्ही परदेशी झालेले आहात. आणि एखाद्या देशात राहून परदेशी होणं हे किती दुःखाचं आहे. म्हणून त्यासाठी रस्त्यावर आंदोलन झाले, शाहीनबाग आंदोलन त्याचं उदाहरण आहे. विचार केला तर हे दुःख राजसत्तेनं जे कायदे केले, चुकीचे कायदे केले, लोकांना त्यामुळे त्रास होणं असे कायदे केले, तो भाग आहे. आणि आजच्या काळामध्ये हे प्रमाण खूप वाढत चाललेलं आहे. म्हणून ह्या 3 सत्ताचं दुःख आहे. म्हणून सगळ्या लेखकाचं कर्तव्य काय असतं की मानवी दुःखाचं जे मूळ आहे, शोषणाचं जे मूळ आहे ते ओळखलं पाहिजे. त्याच्या जीवनात प्रेम आहे, आनंद आहे, विवाह आहे, मुलं आहेत, बाळ, सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते तर रेखाटल्या पाहिजेत. त्याशिवाय आपलं साहित्य परिपूर्ण होणार नाही. रंजक साहित्य तसं असतं, परंतु त्या पलीकडे जात मानवी दुःखाचा शोध घेणं हे साहित्यकारांचा खरं धर्म असतो. आणि ते करत असताना ज्या गोष्टीमुळे आपलं दुःख होतं ते दुःख कसं दूर होईल, त्या दुःखाला कोण कारणीभूत आहे ह्याचं जर दिशादर्शन आपण कलात्मक अंगाने केलं तर लोकांना ते पटतं. आणि हळूहळू मग माणसं विचार करतात की बाबा हे मी करणार नाही. आज एखाद्या पुस्तकाचं स्त्री म्हणे की बाबा ठीक आहे, मला दुःख झालेलं, नवरा गेलेला आहे, परंतु मी शिकलेली स्वावलंबी आहे, मी माझं जीवन जगायला तयार आहे, मी काही बंधनं पाळणार नाही, मी अमुक करा तमुक करा, मी नाही करणार. हे तिच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी साहित्य उपयोगी पडू शकतं. म्हणून साहित्याचं हा धर्म आहे, हा ओळखून केलं पाहिजे. आणि वाचकांनी देखील त्या पद्धतीनंच रिस्पॉन्स दिला पाहिजे. आता मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे जी ह्या फेस्टिवलचा उद्देश आहे, की आपण आजच्या काळामध्ये इतके एंटरटेनमेंटचे साधनं निर्माण झालेत की आपण साहित्याकडे हळूहळू दूर चाललेलो, विन्मुख होत चालले आहोत. आपलं रिडिंग हॅबिट किंवा वाचन संस्कृती कमी होत चाललेली आहे. खरं तर माझं असं मत आहे की माणूस कुठला जो महिना किमान 1 पुस्तक वाचतो तो खरा सुसंस्कृत माणूस आहे. अन्य त्या माणसाचे बाकी 10 गोष्टी केल्या असतील तर मी त्याला सुसंस्कृत मानायला तयार नाही. ह्याचं एकच कारण आहे की माणसाचं जीवन
सीमित असतं, अनुभव छोटे असतात, पण तुम्हाला जगाचा अनुभव घ्यायचा असेल तुम्हाला साहित्य वाचलंच पाहिजे. म्हणून रीडिंग कल्चर महत्त्वाची आहे. आणि रीडिंग कल्चरकडे आपण वळलं पाहिजे, पुस्तकं वाचले पाहिजेत. आणि पुस्तकाकडे वळण्यासाठी हे जे फेस्टिवल असतात, असे लिटरेचर फेस्टिवल, लिटफेस्ट म्हणा किंवा मराठी साहित्य संमेलन किंवा अन्य भाषे संमेलन, हे उपयुक्त ठरतात. पण इथं आज आपण ज्यांच्या कविता ऐकाल, ज्यांचे पुस्तकं म्हणजे चर्चा कराल, तर ती पुस्तकं उद्या आपण वाचणार आहात का? आता उदाहरण दिलं ह्या ठिकाणी मराठी कवी महोत्सव आहे, त्यात 8 ते 10 कवी आहेत. हे अतिशय श्रेष्ठ कवी आहेत मराठीतले आजच्या काळातले. ह्यांचं आपण किती वाचलेलं आहे? जर वाचलं नसेल तर आपण हे एखाद दुसरं विकत घेऊन वाचणार आहोत का, असं म्हणता की 2 जरी वाचले तरी हे फेस्टिवलचा उद्देश पूर्ण झाला. इथं जे नाटक दिलेलं आहे त्या नाटकाच्या रंगावरती आपण वाचणार आहोत का? त्या ठिकाणी दस्तनगोई लिटरेचर कथनशैली आहे, ह्याचा आपण आस्वाद घेणार आहोत का? किंवा जे चर्चा होणार आहे, कॉन्व्हर्सेशन होणार आहे साहित्याचं, कलेचं, नाटकाचं, त्या आस्वाद घेऊन त्या कला प्रकारामध्ये आपली अभिरुची आपण कशी वाढवणार आहोत ह्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि तरच महत्त्वाचं आहे की शेवटी लिटरेचर माणसाला प्रेम शिकवतं. आणि शेवटी उद्देश काय आहे की माणुसकी महत्त्वाची आहे. आणि 2 माणसामध्ये कुठलाही भेद पाळता कामा नये. फक्त एकच भेद असतो, तो म्हणजे स्त्री पुरुषाचा. बाकी कुठलाही भेद नाही. आपण सर्व समान बुद्धीनं, कर्तृत्वानं, ठीक आहे कमी छोटे मोठे असाल, पण शेवटी आपण माणूस आहोत आणि माणसानं माणसावर प्रेम केलं पाहिजे, हा संदेश आपलं साहित्य देत असतं. आणि त्याचा उद्देश आहे. आणि मला खात्री आहे की आपण आज आणि 2 दिवसामध्ये हे जे प्रोग्राम पाहाल विविध आणि आस्वाद घ्याल, तेव्हा तुम्ही इथे येण्यापूर्वी तुमचं जितकी समृद्धी होती, म्हणजे साहित्यिक समृद्धी, सांस्कृतिक समृद्धी, त्यामध्ये किमान 10% वाढ नक्कीच होईल. आणि ती वाढ कशी होणार? जेव्हा तुम्ही रिसेप्टिव्ह असाल, तुम्ही ते ग्रहण केलं पाहिजे. ते ग्रहण केल्यानंतर तुम्ही उद्या परवा सोमवारपासून तुम्ही जे वागाल जीवनामध्ये, तर तुमच्यामध्ये काहीतरी मौलिक परिवर्तन आलं असेल. आणि ते परिवर्तन ह्या साहित्याच्या आस्वादानं आहे आणि साहित्य समजण्याच्या प्रक्रियेतून येणार आहे. म्हणून ह्या साहित्याचं महत्त्व आहे. कारण शेवटी फक्त माणसानं भाषा निर्माण केली, साहित्य निर्माण केलं, माणसाला मन आहे, हास्य आहे, दुःख आहे, तर तेव्हा ह्या दैवी देणगी आहेत. आणि ह्या देणगीतून आपली संस्कृती निर्माण झालेली आहे. पशुवृत्ती कसं पशुत्वाकडून देवत्वाकडे जाणं हे माणसाचा धर्म आहे, माणसाची संस्कृती आहे. आणि ह्या संस्कृतीला मदत करणारं साहित्य आहे. म्हणून साहित्याचं महत्त्व आहे. म्हणून प्रत्येक माणसानं पुस्तक वाचले पाहिजेत, आस्वाद घेतले पाहिजे असं वाटतं. धन्यवाद. तत्पूर्वी आत्ताच्या समारंभाला उपस्थित झालेले प्रशासकीय अधिकारी IRS आणि कवी असलम हसन साहेब, त्यांचं स्वागत मोनिका सिंग यांनी करावं अशी विनंती करतो. राहुल रंजन महिवाल त्यांचं स्वागत करत आहे. व्यासपीठावरती अनेक दिग्गज उपस्थित आहेत. जसं मोनिकाजी म्हटलं तसं की प्रशासकीय अधिकारी, साहित्यिक एक मोठा भरणा या व्यासपीठावर असतो. तसे आणखीन एक व्यक्तिमत्व आहे, ते म्हणजे आमचे अण्णा वैराळकर, शाहीर सुरेश कुमार वैराळकर. कायमच आम्ही आनंदाने, अभिमानाने आणि अप्रूपाने सांगत असतो, सुरेश भट साहेबांच्या बरोबर 32 वर्ष सहवास ज्यांना लाभला आहे. भट साहेब त्यांच्या प्रकाशित होऊ घातलेल्या गझल कविता लिहिलेली वही रिक्षेमध्ये विसरले, ती हरवली. आणि अण्णांना त्या सर्व कविता पाठ होत्या म्हणूनच तो कविता संग्रह भट साहेबांचा प्रकाशित झाला, आपल्यापर्यंत पोहोचला. अनेक नवीन गझलकार, कवी यांना एक हक्काचं व्यासपीठ ज्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. वैभव जोशीच्या सोबतीचा करारचे सर्वच्या सर्व प्रयोग हक्काने वडिलकीच्या नात्याने येऊन बघणारी एक व्यक्ती आहे आमचे अण्णा शाहीर सुरेश कुमार वैराळकर. यांना मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. हो, लढू काही हरकत नाही. नमस्कार. या मंचावर उपस्थित असलेले
अत्यंत दिग्गज अशी साहित्याच्या, कलेच्या आणि प्रशासकीय क्षेत्रातली सर्व दिग्गज माणसं आदरणीय लक्ष्मीकांतजी देशमुख, राहुल रंजनजी महिवाल, असलम हसन साहेब, ही सगळी साहित्यिक म्हणून इथे उपस्थित जरी असली तरी एक असं आहे की ते अतिशय चांगले प्रशासकीय अधिकारी होते, आहेत अजूनही कार्यरत असलेले काही. आणि यशवंतरावजी चव्हाण या महाराष्ट्राचे, ज्यांना शिल्पकार असं म्हटलेलं आहे, ते आधुनिक महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री संयुक्त महाराष्ट्राचे, ते असं नेहमी म्हणायचे की ह्या महाराष्ट्रातली किंवा कुठली जनता जर सुखी व्हायची असेल तर राजकारणी माणसांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि प्रशासनातल्या लोकांनी हो म्हणायला शिकलं पाहिजे. म्हणजे पुढाऱ्यांची जी पद्धत असते, कुणी काहीही मागितलं आपल्या मतदारसंघात समुद्र आणा तर ते म्हणतील हो, तशी एक प्रशासकीय अधिकाऱ्यांची एक वैशिष्ट्य असं आहे. मी काही मंत्र्यांच्या सोबत सुद्धा स्वीय सहाय्यक म्हणून काम केलं आहे जवळजवळ 10 वर्ष. तर तसं प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना तुम्ही गुड मॉर्निंग जरी म्हटलं तरी ते म्हणतील नो. तर अपेक्षा त्यांची अशी होती की प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक असावं, ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या अंमलात आणाव्या, त्याला होकार द्यावा तत्क्षणी. तर तशी एक असं त्याच्यानंतर म्हटलं गेलं की प्रशासनात संवेदनशील माणसं असली तर याच्यात बदल पडेल, लोकांच्या दृष्टीने सकारात्मक बदल होईल, जनतेच्या दृष्टीने. ही अत्यंत संवेदनशील माणसं आहेत, कारण ही लिहितात, ही लिहून सादर करतात. असे IAS, IRS आणि IAS हे जे आहे सर्वोच्च एक अत्यंत महत्त्वाचं पद आहे प्रशासकीय सेवेतलं, त्याच्यापासून एक 2-3 पावलं दूर असलेले आमचे कन्या मोनिकाजी, या युवराजजी शहा आहेत तिथे, रवी तोमर आहेत, मनोज ठाकूर आहेत, माझा मित्र मिलिंद कुलकर्णी, जो अतिशय म्हणजे काटेकोरपणे सगळ्या गोष्टींच्या तळापर्यंत जाऊन त्याच्या निवेदनाची त्याची एक वेगळी शैली त्यांनी निर्माण केलेली आहे. मिलिंद आहे. समोर आतापर्यंत उपस्थित असलेला सुरेश भटानंतरचा अत्यंत महत्त्वाचा गझलकार मी ज्याला मानतो तो वैभव जोशी आणि अनिरुद्ध देशपांडे इथे उपस्थित आहेत. किरण ठाकूर हे एक अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व, मी नुसतं महाराष्ट्रातलं किंवा कर्नाटकातलं म्हणणार नाही, या देशातलं. या सर्व माणसांच्या समोर अत्यंत थोडक्या शब्दात माझं मनोगत मी व्यक्त करणार आहे. आदरणीय लक्ष्मीकांतजी देशमुख साहेबांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा इथे मांडला आहे, तो म्हणजे ह्या फेस्टिवलची, ह्या महोत्सवाची बहुभाषिकता. दखनी यादव फाउंडेशननी मुळात अशा प्रकारचा महोत्सव इथे असावा, जो उत्तर भारतात, राजस्थानमध्ये, दिल्लीमध्ये आजपर्यंत महोत्सव अशा प्रकारचे फेस्टिवल ज्याला म्हणता येईल, लिटररी फेस्टिवल किंवा लिटरेचर फेस्टिवल, हा महाराष्ट्रात जो 5 वर्षापूर्वी सुरू केला, ही खरोखर त्यांच्या हिमतीची दाद द्यायला पाहिजे. पण त्याला जे नंतर स्वरूप प्राप्त होत गेलं, बहुभाषिकता, हा मला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या अर्थाने वाटला की मी कवितेच्या, गझलेच्या क्षेत्रात भट साहेबांच्या सोबत काम केलेलं आहे, त्याच्यामुळे बऱ्याचशा माझ्या उर्दू, हिंदी या भाषेची इतकं भाषा ही माणसानी माणसाशी बोलण्याचं आणि संवाद साधण्याचं माध्यम म्हणून भाषेची निर्मिती झाली. या संवादातून सुसंवाद निर्माण व्हावा अशी अपेक्षा असते, पण आपण ते विसंवादाचं आणि वितंडवादाचं माध्यम बनवलेलं आहे. हा नुसता मराठी आणि उर्दूचा प्रश्न नाही, उर्दू ही अस्सल मराठी भाषा आहे, उर्दू अस्सल भारतीय भाषा आहे आणि उर्दूचं व्याकरण ती तिथून अवधीमध्ये आली, भोजपुरीमध्ये आली, त्याच्यावर वेगळे संस्कार होत गेले, त्याच्यानंतर ती दक्षिणेकडे आली आणि दखनी मराठीचे किंवा दखनी हिंदीचे तिच्यावर संस्कार झाले, त्यातून उर्दूचं व्याकरण ह्या महाराष्ट्रात सिद्ध झालं असं अजूनही संशोधकांनी मान्य केलेलं आहे, त्याच्याविषयी संशोधन चालू आहे. पण एक महत्त्वाचा मुद्दा मी इथे सांगू इच्छितो की उर्दूमध्ये पहिले गझलकार ज्यांना मानले जाते, ज्यांना उर्दूचे पहिले गझलकार, आद्य गझलकार अशी मान्यता आहे, ते वली मोहम्मद औरंगाबादी, ज्यांना वली दखनी म्हणून ओळखलं जायचं, ते ह्या महाराष्ट्राच्या मराठवाड्यातले होते. लक्ष्मीकांत देशमुख साहेबांच्या किंवा मोनिकाच्या सुद्धा, किंवा तुमचा आपला मराठवाडा तुमचा आपला सुद्धा आहे. तर ह्या वली दखनी साहेबांनी त्यांचा कार्यकाळ हा 1665 ते 1720-25 असा मानला जातो. त्यांनी पहिल्यांदा ह्या महाराष्ट्रातल्या मराठी मुलखातल्या माणसांनी उर्दू गझल लिहिली आणि ती जिकडे तिकडे व्यापक झाली. ते इथून नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या शाह्यांकडे नोकरी करताना ते इथून अहमदाबादला गेले, तिथून दिल्लीला गेले आणि परत त्यांचा मृत्यू अहमदाबाद झाल्यामुळे एक अतिशय सुंदर त्यांची कबर तिथे गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये बांधली गेली. दुर्दैव असं की 2002 साली जे दंगे झाले त्याच्यामध्ये ती कबर उद्ध्वस्त केली गेली, खेदाची बाब आहे. पण हा मुद्दा मी याच्यासाठी सांगतोय की भाषा भगिनी हा अतिशय सुंदर शब्द साहेबांनी तिथे वापरला. या भाषा ह्या एकमेकांच्या भगिनी जसं आपण का मानत नाही,
एका भाषेने दुसऱ्या भाषेचा दुस्वास का करावा? हा मराठी आणि उर्दूचा प्रश्न नाही. उर्दू गझलकारच्या मुशायऱ्यांमध्ये जेव्हा हिंदी गझलकार सामील व्हायला लागले तेव्हा सुद्धा हा मोठा प्रश्न आणि मोठा वाद उपस्थित झाला. मुनव्वर राणा साहेबांनी एक अतिशय चांगला शेर त्या संदर्भात लिहिला होता. त्यांनी असं म्हटलं होतं, लिपट जाता हूँ जब माँ से तो मौसी मुस्कुराती है, लिपट जाता हूँ जब माँ से तो मौसी मुस्कुराती है, मैं उर्दू में गज़ल कहता हूँ हिंदी मुस्कुराती है, मैं उर्दू में गझल कहता हूँ हिंदी मुस्कुराती है. आणि उर्दू गझलांना सुद्धा इतकी उत्तम दाद ह्या इथे मिळालेली आहे. डेक्कन लिटरेचर फेस्टिवलच्या माध्यमातून मागचे 2-3 वर्ष आपण पाहिलं, वसीम बरेलवी साहेबांना उठणं म्हणजे शक्य नव्हतं, उभं राहून त्यांनी बसून रचना सादर केल्या. लोकांनी त्यांना वारंवार वाहवा देऊन समोर बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की निवेदकांनी सांगितलं की माझी तब्येत ठीक नाही, मगर आज मैं अगर मर भी जाऊं तो मैं सुनाते रहूँगा जब तक आप सुनते रहेंगे. तर तशी मराठी भाषिक माणसंही सुद्धा उर्दूला सुद्धा चांगली दाद देत आहेत. भाषा कुठली असो, जी तुमच्या आमच्या काळजाची जर काही बोलत असेल ती गोष्ट त्याला दाद मिळते, ज्याच्याविषयी काही शंका नाही. आणखी थोडक्यात मी 2 मुद्दे महत्त्वाचे मांडणार आहे. कोणतीही कला किंवा कोणतीही निर्मिती, ती साहित्य असेल, लेखी साहित्य असेल, कविता असेल, कथा असेल किंवा एखादा नृत्याचा प्रकार असेल, गायनाचा प्रकार असेल, हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला तरच त्याचं महत्त्व, कलाकाराला त्याचं समाधान असते. तर ही कलावंत आणि रसिक यांची भेट घडवून देणं हे एक अत्यंत महत्त्वाचं काम दखनी अदब फाउंडेशनचं डेक्कन लिटरेचर फेस्टिवलच्या माध्यमातून होत आहे. आजकाल ह्या कलांच्या सादरीकरणाची माध्यमं इतकी विस्तारलेली आहेत, अतिशय चक्रावून टाकणारा बदल हा गेल्या 30 वर्षात झालेला आहे की जेव्हा रंगभूमीवर किंवा आमच्या तमाशावर मी लोककलेच्या क्षेत्रात काम केलेलं आहे, जेव्हा दूरदर्शन सुरू झालं आणि मोठ्या प्रमाणात पसरायला लागलं तेव्हा आता ह्या कला नष्टप्राय होणार, सिनेमा आला तेव्हा नाटक नष्ट होणार, अशा सगळ्या चर्चा सुरू झाल्या. या सगळ्या चर्चांना उत्तर कालांतराने मिळालं आणि काहीही जरी झाली तरी परफॉर्मिंग आर्ट्स, ज्याला आपण सादरीकरणक्षम कला म्हणतो, त्याला मरण नाही. याचं कारण असं की निळूभाऊ फुलेंनी एका चर्चेमध्ये असं म्हटलं होतं की सिनेमाचा जो पडदा आहे, दूरदर्शनच्या आक्रमणाच्या वेळेला ते बोलले होते की हा माणूस आहे त्याच्यापेक्षा खूप मोठा दाखवतो, दूरदर्शनचा पडदा माणूस आहे त्याच्यापेक्षा लहान दाखवतो. फक्त ह्या जिवंत कलाच अशा आहेत, रंगमंच, व्यासपीठ हे असं एक माध्यम आहे की जिथे माणूस जसा आहे तो तसाच्या तसाच तुम्हाला समोर दिसतो. आणि त्यामुळे ह्या सादरीकरणक्षम कलांना मरण नाही असा एक विचार त्यांनी त्यावेळेला मांडला होता. हे सिद्ध झालेलं आहे. आज कितीही जरी माध्यमं वाढलेली असली, यूट्यूब वाढलेलं असलं, आणखी काही काही वाढलेलं असलं, तरीसुद्धा अशा प्रकारच्या कार्यक्रमांना लोक अजूनही गर्दी करतात, तिकीटं काढून करतात, 2-2 वाजेपर्यंत थांबतात. त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम आहे असं मी मानतो. माझ्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कवितेचं मंचीय सादरीकरण. मी मराठी गझलांचे कार्यक्रम आयोजित करत असतो, मुशायरे आयोजित करत असतो, मिलिंदनी सांगितलं. तर मंचीय सादरीकरण, मंचावरून सादरीकरण केली जाणारी कविता ही काहीतरी हीन दर्जाची आहे असा नेहमी हा वाद दर 8-10 वर्षांनी उपस्थित होत असतो. देशमुख साहेब इथे उपस्थित आहे, त्यांना माहिती असेल. पण हा वाद आजचा नाही आहे. 100 वर्षापूर्वी अगदी स्पष्ट, म्हणजे नेमकं सांगायचं म्हटलं तर 1920 साली रवी किरण मंडळाची स्थापना याच पुण्यात झाली. तेव्हापासून मंचीय कवींना हिणवण्याचा प्रकार सुरू आहे. पण मी मोठ्या अभिमानाने आणि ठामपणे माझ्या आजपर्यंतच्या याच्यामध्ये निरीक्षणावरून असं सांगेल की मंचीय सादरीकरण, मंचावरून सादर केल्या जाणारी कविता किंवा गझल, तिचा दर्जासुद्धा कुठल्याही पुस्तकी याच्यापेक्षा किंवा कुठल्याही आणखी ज्याला आपण दर्जेदार साहित्य म्हणू त्याच्यापेक्षा कमी अजिबात नसतो. याच हे माझं निरीक्षण आहे. आपलंसुद्धा तेच निरीक्षण असणार, याच्याविषयी माझ्या मनात काहीही शंका नाही. या महोत्सवामध्ये व्यापक मी या अर्थाने म्हटलं आहे की नाटक आहे, चित्रपट आहे, याच्यामध्ये आपण मागच्या वेळेला नौटंकी पाहिली, म्हणजे लोककलांचे सुद्धा प्रकार याच्यामध्ये समाविष्ट आहे, सूफी संगीत आहे, कव्वाली आहे, सगळ्या प्रकारचे, आणि मुशायरे हा प्रश्नच नाही काही. तर पुन्हा एकदा या हृदयीचे त्या हृदयी मिळवणारा जो प्रकार आहे तो म्हणजे कलाकारांची आणि रसिकांची थेट समोरासमोर कुठलाही मधला आड पडदा नसताना गाठ घालून देणे, आणि मी जे बोलतोय ते किती पोचते, त्याला किती दाद मिळते, याच्यासाठीचं हे एक अत्यंत महत्त्वाचं असं माध्यम आहे. अखिल भारतीय पातळीवर वेगवेगळ्या भाषांमधून, वेगवेगळ्या संस्कृतीमधून अशा प्रकारचे जे महोत्सव सादर केले जातात त्यांच्याच दर्जाची, त्यांचीच उंची ह्या डेक्कन लिटरेचर फेस्टिवलनी प्राप्त केलेली आहे. आणि माझ्या मनात अशी काही शंका नाही की
पुणे तेथे काय उणे असं म्हणतात, तसं पुण्यामध्ये जी गोष्ट स्वीकारार्ह असते, पुण्यामध्ये जी गोष्ट स्वीकारली जाते ती गोष्ट ज्या देशातच नव्हे जगात कुठेही स्वीकारली जाणारच असा इतर कोणाचा नसला तरी पुणेकरांचा तरी ठाम विश्वास आहे. आणि मी सुद्धा एक पुणेकर या नात्याने त्यात सहमत आहे. तर मी फक्त जाताना एवढंच सांगेल की शेवटी ह्या सगळ्या कला तुमच्या आश्रयावर जिवंत आहेत. तुम्ही उदार आश्रय दिला म्हणून ही कला जगाला सुचली, आणि जोवरी तुमची कला तोवरी वाण आम्हाला कसली. आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या उपक्रमांना मिळत राहावा ह्या अपेक्षेने मी आणि ही अशी विनंती करून मी आपली रजा घेतो. जय हिंद. यानंतर मी मोनिका सिंग यांना विनंती करतो, प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, कथा पटकथा लेखक माननीय महेशजी मांजरेकर यांना घेऊन व्यासपीठावरती यावं. आपण सर्वजण जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करू. आत्ता अण्णा वेराळकर बोलले, त्याआधी लक्ष्मीकांत देशमुख बोलले की समाजातलं दुःख, दारिद्र्य, वंचना हे आनंदाबरोबर व्यक्त व्हायला पाहिजे. तुकाराम महाराज आणि त्यांच्या पत्नीचं भांडण होतं एकदा. फार सुंदर अजित दळवींनी संवाद लिहिलेत. तर त्यांची बायको विचारते की तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, माझ्या बाजूने आहात का त्या विठ्याच्या बाजूने, विठोबाच्या बाजूने. तर तुकोबा म्हणतात की मी दुःखाच्या बाजूने आहे. आणि पुढं ते असं म्हणतात की कवीचं काळीज हे जगाचं दुःख ठेवण्याचा कोनाडा आहे. त्यामुळे त्या सगळ्यांसाठी हे व्यासपीठ फार महत्त्वाचं आहे. राहुल रंजन महिवाल हे प्रशासकीय अधिकारी आहेत. एखादा कलावंत किती वर्ष पिढ्यानपिढ्या आपला प्रभाव सोडत असतो याचं साक्षात उत्तम उदाहरण म्हणजे आपले रफी साहेब. जेव्हा त्यांचं निधन झालं तेव्हा नौशादजी म्हटले होते की दिल पुकारता है दिलभर चला गया, साहिल पुकारता है समंदर चला गया, मैं तो कहता हूँ दुनिया से मौसिकी का पैगंबर चला गया. आणि रफी साहेबांचं वर्णन केलं नम्रतेचं, खास त्या म्युझिकल लँग्वेजमध्ये. नौशादजी असं म्हणले होते की रफी एवढा नम्र होता, हमेशा बोलता था गंधार पे, पंचम पे उसकी आवाज़ सिर्फ गाने में ही जाती थी. आता त्या रफी साहेबांची गाणी राहुल रंजन ऐकत होते वयाच्या 13व्या वर्षापासून, आणि त्या गाण्यांचा इम्पॅक्ट होऊन त्यांना लिहावंसं वाटलं. पुढं त्यांनी असं म्हटलं की पढाई और नोकरी की मसरूफी की वजह से जास्त वेळ मी काही लिहू शकलो नाही. आता शायरच जिथे मसरूफ होता तर लोक तर कधी ऐकायला येतील, पण नियती ते वर्तुळ पूर्ण करत असते. तसं त्यांचंही काव्यसंग्रह राजकमल प्रकाशनाने निर्माण केलेला आहे. आपण आता त्याचं प्रकाशन करू महेशजींच्या हस्ते, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या हस्ते. असलम हसन साहेब इथे उपस्थित आहेत. IRS असणारे, स्वतः बहारदार कवी असणारे, घरामध्ये वडिलांपासूनची मोठी परंपरा असणारे. त्यांना मी या जश्न दिवानगी या काव्यसंग्रहाबद्दल 2 शब्द बोलायची विनंती करतो. बहुत शुक्रिया. सबसे पहले मैं दिल से मुबारकबाद राहुल रंजन महिवाल जी को देता हूँ कि आज उनकी ये जश्न दीवानगी जो जिंदगी का जश्न है उस पे किताब का लोकार्पण हुआ. और मैं मुबारकबाद देता हूँ डेक्कन लिटरेरी फेस्टिवल को, मोनिका सिंह जी को, जो यहाँ पुणे में लगातार जिंदगी का जश्न, अदब का जश्न यहाँ होता रहा है लगातार कुछ सालों से. चूँकि ये किताब जिसका लोकार्पण अभी हुआ वो हमारे इस मामले में दोस्त हैं कि हम लोग एक ही बैच के हैं, 2005 बैच के. जहाँ तक राहुल रंजन महिवाल जी का सवाल है, वो दिल से बहुत, हमको लगता है शायद किताब आने से बहुत बहुत पहले, जब हमारी पहली मुलाकात हुई थी 2005 में मसूरी में, मैं गवाह हूँ उन दिनों का जब ये दिल से शायर थे, बहुत ही खूबसूरत इंसान. और उन्होंने जिस तरीके से इस किताब में और जिस रूमानियत को बहुत ही खूबसूरती के साथ
इसमें संकलित किया गया है, मैं उसको दिल से मुबारकबाद देता हूँ। उन पे मैं सिर्फ एक चीज़ कहना चाहता हूँ कि एक अच्छा इंसान, एक बात हो रही थी कि एक अच्छा प्रशासक वही हो सकता है जो संवेदनशील होता है। तो सबसे बड़ी चीज़ है कि साहित्य का जो मूल उद्देश्य है वो हमारी संवेदनशीलता को बचा के रखने की है। अगर समाज में और हमारे परिवेश में, हमारे भीतर वो जिसको बोलते हैं हसास आपका होना आपके वजूद को दर्शाता है, तो ये किताब उसी की अलामत है। मैं बहुत ज़्यादा वक्त नहीं लूँगा, बस भाषा की बात हो रही थी कि भारत बहुभाषी देश है, हर भाषा का सम्मान होना चाहिए और इसमें डेक्कन लिटरेरी फेस्टिवल का बहुत बड़ा योगदान है। बहुत सम्मान के साथ मैं एक इनकी रचना है ये निशानी चांद की, उसका मैं पाठ करना चाहता हूँ कि ये इसमें भाषा की खूबसूरती देखिए। शायर महिवाल जी ने लिखा है, रुखसार पे ये तिल ये निशानी चांद की, सबसे रोज हैं सुनते कहानी चांद की, चेहरे से अपने जो जुल्फे हटाएं वो हो जाएं हम पे मेहरबानी चांद की। ये इसके लिए मैं शायर को बहुत दिल से मुबारकबाद देता हूँ। चांद पे आपने बहुत कुछ सुना होगा, लेकिन इतना खूबसूरती से उन्होंने एक चीज़ और भी है कि इन्होंने जो किताब का ये नामांकन है जश्न दीवानगी, आप ये देखिए कि जिंदगी का जो जश्न है बगैर दीवानगी के वो अधूरा है। हर चीज़ में जब तक जुनून नहीं है, वो जिद्दत नहीं है, वो दीवानगी नहीं है, तो वो आपकी ज़िंदगी अधूरी है। तो शायर बहुत रूमानी कैफियत के शायर हैं, ज़िंदगी का हर रंग इसमें मौजूद है। तो मैं फिर से ये उसको दोहराते हुए पेश करता हूँ कि ये देखिए कि 14वीं का चांद दिखता कहाँ सबको, पूरी होती नहीं तलाश नूरानी चांद की, चांदनी रात चोर को लगती नहीं भली, दिलबर छुपते रहते देख जवानी चांद की, चांद एक चकोर तकते राह उसकी, चाहने वाले यूं बढ़ा देते परेशानी चांद की, कब तक दिन में न निकलेंगे बाहर, हमें भी है जिद आजमानी चांद की, शबनमी रात का एहसास तीर चुभाता, बातें शुरू जो हों रुमानी चांद की, इंतज़ार चांद का, ये देखिए कि इंतज़ार चांद का, मुश्किल से कटता दिन, निगाह हसरत अपनी पूरी दीवानी चांद की, एक माया में दो तलवार रहेंगी कैसे, ऊपर देख नीचे बढ़ती हैरानी चांद की, मेरा चांद सामने आया चांदनी रात में, मेरा चांद सामने आया चांदनी रात में, चमक फीकी पड़ गई आसमानी चांद की। बहुत बहुत शुक्रिया, फिर से मुबारकबाद राहुल रंजन महिवाल, बहुत बहुत मुबारकबाद, शुक्रिया, तहे दिल से शुक्रिया। यानंतर राहुल रंजन महिवाल यांना मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. राहुलजी. मंचासीन सर्व मान्यवर, वेळ अभावी सर्वांच्या वैयक्तिक नाव घेत नाही, त्यासाठी माफी असावी. आज दक्कन लिटरेरी फेस्टिवल, दक्कनी अदब फाउंडेशनच्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्व आलात, आपला सर्वांच्या मनापासून स्वागत. कुछ लोग हमारे असलम हसन साहब तो हमारे जिगरी दोस्त हैं, तो थोड़ा मैं हिंदी में भी बोलूँगा. 2005 में हम लोग एक साथ मसूरी पहुँचे, अपनी ट्रेनिंग की शुरुआत की. उसका इंटरव्यू हमारा 2005 में ही हो रहा था, अप्रैल में दिल्ली में होता है यूपीएससी का. तो जब मैं महेश मांजरेकर सर को, लक्ष्मीकांत देशमुख सर को भी सुना रहा हूँ, सभी लोग जरा ध्यान देंगे, बड़ा रोचक किस्सा है. इंटरव्यू के कक्ष में पहुँचा, सामने 5 लोग थे. तो ऐसे ही हम लोग थोड़ा डरे रहते हैं कि पता नहीं फेल कर देंगे क्या. तो नाम वाम देखा, घर का पता देखा, बैठने को बोले. फिर वो हॉबी पे बात करते हैं कि आपकी अभिरुची क्या आहे, आपले छंद काय आहेत. तर लिहिला होता मोहम्मद रफ़ी साहेबांचे रोमॅन्टिक गाणे ऐकणे. दूसरा लिहिला होता रोमॅन्टिक कविता लिखने. तो उन्होंने बोला मुझे, सर कि अरे भाई आप गाना भी रोमांटिक, कविता भी रोमांटिक, आप तो पूरे रोमांटिक हो, और कुछ करते नहीं क्या. और थोड़ा हंसे हंसे फिर कुछ बोले, अब आप सुनाओ हमें कुछ. वो देखना भी चाहते हैं कि पता नहीं दूसरे की सुनाता है क्या चोरी करके, या कुछ अपनी भी बताता है. 10 मिनट बीत गया,
काफी अच्छा माहौल हो गया। और एक भी मैंने देश की समस्या ये सब पे कुछ नहीं सुनाया, तो वो परेशान हो गए, कैसा आदमी है, केवल प्यार मोहब्बत की बातें करता है। तो एक जनाब थे, काफी सादे कपड़ों में, उनके चेहरे पे थोड़ा गुस्सा दिखा मुझे शिकन, और इंग्लिश में मुझसे पूछे, और मैं हिंदी मीडियम का, तो मगर वो समझ रहे थे मेरी बात, मगर पूछे इंग्लिश में, वो हिंदी में नहीं बात किए, कि आप केवल ये सब बोल रहे हैं, देश में गरीबी है, बेरोजगारी है, पानी की समस्या है, इस सब से कुछ लेना देना नहीं आपको। तो मैं डर गया कि सर अब तो मैं फेल हो जाऊंगा, क्योंकि ये बातों से तो जीवन चलेगा नहीं मोहम्मद। ठीक, मार्क्स ठीक ठाक मिला उस वक्त। आता तुमच्या समोर असं कोणी प्रश्न विचारतात सारा उत्तर करावा लागते, तर मैं बोला नहीं नहीं सर ऐसा नहीं है कि केवल मैं मोहम्मद रफ़ी साहब के रोमांटिक गाने ही सुनता हूँ, सैड सॉन्ग भी सुनता हूँ, मुकेश जी को भी सुनता हूँ, और किशोर कुमार साहब को भी सुनता हूँ, और भी बहुत सारे लोगों को सुनता हूँ, लता मंगेशकर जी को। आज मतलब पहली पसंद रफ़ी साहब। इसका ये मतलब नहीं कि मैं एक ही तरह के गाने सुनता हूँ और एक ही तरह की, तो नहीं, हमारा ये दायित्व तो है, हमसे कर्तव्य है कि नहीं, गरीबी पे भी लिखना चाहिए। अच्छा हुआ उन्होंने पूछा नहीं कि कुछ सुनाओ, मेरे पास कुछ भी लिखा हुआ नहीं था गरीबी पे और भुखमरी पे। शायद उम्र कम होने से उतना मैच्योरिटी नहीं थी। असलम हसन साहब को जब मैंने सुना उसी साल 2005 में, हम लोग मसूरी, आज भी गूंजता है वो सब। आज शाम को भी साहब सुनाएंगे ही। कितना सटीक और भारत की समस्या पे लिखा था। गांव से लोग रोजगार की तलाश में दूर दूर शहरों में जाते हैं। आपकी इजाजत से उन्होंने मेरी सुनाई। तूफान की जद में है मजबूत इमारत भी, साहब ने लिखा, तूफान की जद में है मजबूत इमारत भी, कौन कहता है बस सूखे पत्ते हिलते हैं। एक तुम हो, मैं थोड़ा भूल गया हूं, हालात के हाथों बदल गए, एक हम हैं कि हालात बदलते हैं। इन्होंने दिखाया मजदूरों की ताकत को और कामगार वर्ग को। और लास्ट में ये लिखा कि जाने कहां ले आई ये रोटी की तलाश मुझे, मेरे गांव से कई रास्ते निकलते हैं। तो ये है हमारे असलम हसन साहब। आप में से कई लोग इन्हें सुने होंगे और आज शाम को भी सुनेंगे। तो मैं सोचा कि मैं भी लिखूंगा असलम हसन साहब की तरह कुछ गरीबी और समस्या पे। तो थोड़ा मैंने चेंज किया था। जब मैं अगली पुस्तक, आप लोग की कृपा रही, इसका रिस्पांस अच्छा रहा, तो एक और अभी लक्ष्मीकांत सर मुझे बोल भी रहे थे कि भाई और लिखना चाहिए। सर ने अपने अनुभव बताया, उससे और सोच भी व्यापक होती है और पहचान तो बनती है। तो अगली जो समस्या लिखूंगा मैं, उसमें उसका नाम अभी से ही सोच लिया है अगली किताब का, नसीहते जिंदगी। उसमें जिंदगी को कैसे जीना चाहिए, कहते हैं ना, एक बंजारा गाया जीवन के गीत सुनाए। तो आज सब आप यहाँ आए, मेरे लिए मैं बहुत आह्लादित हूँ, बहुत रोमांचित हूँ कि मेरी पुस्तक भी आज सब लोगों के सामने आ गई है और आज का कार्यक्रम सफल होगा। हाँ, एक तो जरूर सुनाएंगे। असलम हसन साहब ने मेरे लिए एक अच्छी चुनी थी, इसमें से मैंने खुद के लिए अपनी ही रचना में से एक चुनी है। ऐसे मुझे जो पहले से याद है वो 16-17 साल की उम्र में लिखा था। पहले वो सुना देता हूँ, फिर अभी जो लिखा था उससे पता चलेगा कितना फर्क आया है पिछले सालों में। डूब जाता है सागर में पैमाना कभी कभी, हो जाता है हर कोई दीवाना कभी कभी। यूं तो हमारा प्यार ठहर सा जाएगा, तुम भी मुझे देखकर शर्माना कभी कभी। संग दिल दुनिया वालों की तंग नजरों से बचकर दिन ढले मेरे पास चली आना कभी कभी। हमारी तरह तुम्हारी नींदें उड़ी है कि नहीं, हमारी तरह तुम्हारी नींदें उड़ी है कि नहीं, और भी दिल की बातें बतलाना कभी कभी। रोशनी की तलाश में तुम तक पहुंचे हैं, रोशनी की तलाश में तुम तक पहुंचे हैं, चेहरे से जुल्फों का साया हटाना कभी कभी। दिन रात तुम्हें देखकर जीता है महिवाल, तुम भी इस अदा पे मर जाना कभी कभी। सोलह साल की उम्र में
और अभी जो लिखा हूं पिछले साल। कबूल किया दीदार के मुंतजिर हैं, कबूल किया उनके दीदार के मुंतजिर हैं, एक इशारा काफी काफी खिदमत में हाजिर हैं। हालिया शौक है बुते संगमरमर तराशने का, सर तो झुका दें कह न दें काफिर हैं। हालिया शौक है बुते संगमरमर तराशने का, सर तो झुका दें कह न दें काफिर हैं। पर्दे में रहना हुस्ने बेमिसाल की आदत, पर्दे में रहना हुस्ने बेमिसाल की आदत, बढ़ती ही जा रही विसाल की शिद्दत। कब मानेंगे हम तो उनके नाजिर हैं, कबूल किया उनके दीदार के मुंतजिर हैं। तारीख़े इश्क में मिसाल कायम करना, तारीख़े इश्क में मिसाल कायम करना, आसान नहीं मैदाने जंग में उतरना। प्यार का लंबा सफ़र दूर के मुसाफिर हैं, तारीख़े इश्क में मिसाल कायम करना, आसान नहीं मैदाने जंग में उतरना। प्यार का लंबा सफ़र दूर के मुसाफिर हैं, कबूल किया उनके दीदार के मुंतजिर हैं। कई बार पास से गुजरते बिना इत्तला के, कई बार पास से गुजरते बिना इत्तला के, बड़े पसोपेश में हैं नफासत से बतला के। उनका भी पहला ही मौका कहाँ माहिर हैं, कबूल किया दीदार के मुंतजिर हैं। लगाया है हमने निगाहे शौक पे निशाना, देखते हैं वो कितना बदलेंगे ठिकाना। लगाया है हमने निगाहे शौक पे निशाना, देखते हैं वो कितना बदलेंगे ठिकाना। चांद तारे सूरज सब मेरे ही मुखबिर हैं, कबूल किया उनके दीदार के मुंतजिर हैं। एक इशारा काफ़ी खिदमत में हाजिर हैं। हालिया शौक है बुते संगमरमर तराशने का, सर तो झुका दें कह न दें काफिर हैं। शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया। आजच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून महेशजी मांजरेकर सर मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो। नमस्कार। यांचं सगळं ऐकल्यानंतर माझं ऐकायला म्हणजे तुम्हाला म्हणजे आपलं कायम एक माझं असं विजन होतं ब्युरोक्रॅट्सचं किती असे स्ट्रिक्ट सिरियस, ते अख्खं इमेज आज ह्या 15 मिनिटात चेंज झालं। म्हणजे आमच्यापेक्षा जास्त रोमॅन्टिक आहे ते। म्हणजे त्यांनी ती 16 वर्षाची जी कविता लिहिली ना, त्याच्यावरती छान गाणं होऊ शकतं कमर्शियल, इतकं सुंदर लिहिलं आहे त्याने। 16 वर्षात ती इतके रोमॅन्टिक होते, विचार करा पुढे किती काय काय सर केलं असेल। आणि मोनिका सिंगजी खरंच म्हणजे आय वॉज ब्लँक अबाउट वेअर आय एम गोईंग, बट इट इज सच अ नोबल थिंग ही जे तुम्ही डेक्कन लिटरेचर फेस्टिवल भरवता आज 5 वर्ष। कारण एका स्टेजवर मराठी, हिंदी, तेलुगू, इंग्लिश आणि इतका दर्दी ऑडियन्स कुठे मिळणार। म्हणजे कविता ऐकायला आवडते, कधी लिहायचा प्रयत्न केलेला नाही आहे मी, आणि आजचं ऐकल्यानंतर तर आयुष्यात कधी त्याच्या वाटेलाही जाणार नाही। पण ती ऐकायला खूप छान वाटते। पण रिअली राहुलजी फॅन्टॅस्टिक, म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स। थोडं थोडं कळतं, म्हणजे लिहिता येत नाही पण थोडं कळतं। आणि तुमच्या परमिशननी त्यातली एक तरी मला आवडची कविता मी त्याचं गाणं करून तुम्हाला पाठवेन नक्की। आणि ह्याच्यानंतर माझा एक इंटरव्ह्यूचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही मला खूप सहन करणार आहात पुढे, त्यामुळे मी यांना सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेट करतो, तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि इथेच थोडंसं आटोपतं घेतो। थँक्यू, धन्यवाद। डेक्कन लिटरेचर फेस्टिवलच्या इनॉग्रल सेशनला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे आम्ही खूप मनपूर्वक आभार मानतो।